अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार घोषित केल्यानंतरही महाविकास आघाडीत कुरघोड्यांचं राजकारण सुरूच आहे। महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंचं नाव जाहीर करण्यात आले। मात्र महायुतीकडून जर नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाली तर त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचाच उमेदवार असावा असा सूर निर्माण झालाय। शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी यासाठी मेळावे घ्यायला सुरुवातही केली आहे। महायुतीकडून मात्र अजूनही अमरावतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही। महाविकास आघाडीकडून अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इकडे शिवसेनेनं ठाकरे गटांना मेळावे घ्यायला सुरुवात केलेली आहे। जर अमरावतीमधून भाजपकडून अर्थात महायुतीकडून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाली तर मग इकडे ठाकरे गटाचाच उमेदवार हवा यासाठी मेळावे घेणं सुरू आहे। खासदाराच्या स्थानिक आता खासदार आहे त्यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांना पाडण्यासाठी आम्हाला शिवसेनेलाच उमेदवारी पाहिजे। जे काही राजकीय गणित आहे त्या राजकीय गणितावरून या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवारच त्याला पराभूत करू शकतो हा विचार सर्वांनी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो प्रयत्न आमचा सुरू आहे।